पंजाबी सोन्याचं नाणं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओमध्ये आता मला मामीने ओवाळलं आणि मला आहे ना तांदूळ खाऊ घालतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आता मी चाललोय ट्युशनला, तर भेटू ट्युशनहून आल्यावर. आता मी ट्युशनहून सुद्धा आलेलो आहे आणि आता चाललोय मी मामाकडं, महेश मामाकडं, पिसा देवीला. त्यांच्याकडं आज धोंडा आहे, तर भेटू तिकडं गेल्यावर. आता मी मामाच्या घरी सुद्धा आलेलो आहे आणि त्यांच्या घरी आज धोंडा आहे, तर बघू शकता तुम्ही. आता बघा किती सुंदर रांगोळी काढलेली यांनी आणि मस्त लिहिलेलं आहे सनलेख जावयाचा कौतुकाचा. बघा आता हे पप्पा आणि मम्मी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हे गाडी उतरत आहे, हाय केलं पप्पाने बघा. आता उतरण. आता मम्मी उतरलेली आहे, आता पप्पा पण उतरले बघा पप्पा पण. आता बघा पप्पा मम्मी आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. आता बघा आजी सुद्धा आलेली आहे, आता ते येत आहेत घरात. वेलकम वेलकम. आता बघा आजी पप्पा मम्मी ते आलेले आहेत. अरे हां, या. आता आजी ना पप्पाचे आणि मम्मीचे पाय धुतीये. रोहित शर्मा शुभमन गिल तो बहुत ही सफल आगे बल्लेबाज पूर्व कप्तान रोहित. ये देखिए हम हाल के लिए वनडे खेलने वाले सबसे ज्यादा उम्र के प्लेयर ये ऑलरेडी बन चुके हैं. 39 वर्षीय इंटरनेशनल क्रिकेट में बतौर ओपनर. हा एक नंबर. फार लांबून आले तुम्ही, ट्रॅफिक खूप होती. खेलने आएंगे चेतेश्वर हा नंतर त्यांचं झाल्यावर थोडं आता मला पुरणपोळी कोंबड तुम्ही जे म्हणताल ते जावे तर कधी कोणत्या गोष्टी तयार असते. शुरुआत का जो सफर था वो उतना अच्छा नहीं रहा, अगर पिछले कुछ 5-7 सालों की बात करें तो वहाँ पर सबसे बेस्ट रोहित शर्मा का अक्रॉस फॉर्मेट रहा है और इसलिए उनको आता बघा इशिता पण दिली आहे. आता इशिताचे मामी पाय धुत आहे आणि आजी आता बसून घेते आणि आता मामी पाय धुत आहे इशिताचे. गाडीतच राहिले ती डिक्की उघडत नाहीये म्हणून ते लॉक डिक्की चावी आता ओवाळून घेत आहे, कुंकू लावत आहे. आता ओवाळून घेईल, तांदूळ टाकले, ओवाळून घेईल. आता शुभमन नियर 3000 रन बना चुके हैं. 55 का इनको औसत है. 8 शतक, 12 शतक. कप्तान शुभमन गिल. इकडे आहे मोठी तलब स्विंग कराने की 43 आता मला मामीने ओवाळलं आणि मला आहे ना तांदूळ खाऊ घालतात. आता आहे ना मामी जेवण रेडी करते आणि आता आहे ना हे सगळे बसलेले आहे. इशिता, मम्मी, आजी, मामा. आता मामी ना सगळ्यांना ताटं करते. तर मम्मीला आणि पप्पाला पहिले द्यायचं आहे, तर ते देत आहेत बघा. आता दीदीने दिलं आहे मम्मीला. आता मामीने पप्पाला दिलं
आणि आता सगळ्यांना एक एक आता इशिताला दिलं, आजीला दिलं, आता मामाला. आता बघा मम्मीनी जेवण सुरू केले, पप्पानी मम्मीनी. आता बघा मी पण जेवायला बसलोय आणि आता सुरू करतो मी जेवायला. सगळे पण बसलेले बघा. धोंड्याचा शेवटचा दिवस, चला धोंडे खा. आणि जेवण तर खूप भारी झालं होतं. या धोंड्यामध्ये मीठ आलं आणि मी चव्हाणच्याच मुलीला मीठ खाऊ घातलं पहिले. नंतर दुसऱ्या धोंड्यामध्ये डायरेक्ट पंजा मारला यांनी मला. 5 रुपयाचा ढोकळा दिला, लावायला पंजा आणला यांनी. सोन्याचं नाणं दिलेलं आहे, सोन्याचं नाणं म्हणा. सोन्याचं नाणं दिलंय, पंजा नाही सोन्याचं नाणं दिले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओमध्ये मोदी म्हणतात सोनं देऊ नका, सोनं देऊ नका. यांनी अख्खा 5 रुपयाचा ढोकळा खाण्याचा दिला. म्हणून शॉर्टकट केला. बरोबरचा धोंडा आला. महेश साल्यानी धोंडा घातला, धोंड्यामध्ये धोंडा खाऊ घातला. धोंडा घेतला तुम्ही. Adults life and don't get high and Herbalife live your best life. The association Radha, Master of Materials. आम्हा सर्वांना बाबांची खूप आठवण येते. हे बाबांना टाट केलंय बघा. आणि मिस यू बाबा, खूप आठवण येते तुमची. काय पाहिजे? काय होतं? सगळ्यांचं जेवण झालं ना, तूच बाकी फक्त एवढं बाकी अजून तुझं. हो का? अच्छा. अरे 2 घंटे झाले तुझं जेवण बाकी आहे अजून. पूर्ण सगळं पुरणपोळी, रस ते सगळं बाकी आहे. आता सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता मामा आणि आत्याचं जेवण बाकी आहे. इशिता पण जेवण करते अजून आणि आम्ही मॅच बघतोय. हो पप्पा. इस्तेमाल किया सामने की तरफ प्लेयर उस गेम को खेल दिया ईशान किशन ने इकडे बघा आजी, तुम्ही पण जा जवळ जवळ जा ना. इकडे दोन करा बघून. इकडे बघा.
चल काय चल चला मग भोकले कार्तिकला पळत आलं की माझ्या मांडीवर बसलं गावलं पण डोकं लागलं मला चांदा डोक्याला मग का नाही गेलो अरे ते सटक पाय सटकन बर का पडशील मग पळतच आलं माझ्या मांडीवर बसलं असं इकडं पाय चांगला आढळ तिथे झाला. 7 प्रकारचे वेगवेगळे धोंडे खाऊन आनंद झाला. पाच छान सजावट होती. साल्यानी खरा धोंड्यामध्ये खाऊ घालून त्याचा पूर्ण मनपूर्वक स्वागत केलं त्यांनी धोंडे खाऊ घालून जावायला. महेश मामाने केलं धन्यवाद. आणि केदारने अर्धवटच जेवण केलं त्यामुळे मला खूप राग आला. जेवणच केलं नाही त्यांनी व्यवस्थित. त्यामुळे आता केदारची माझी कट्टी तोपर्यंत तो जेवण पोटभर करत नाही जोपर्यंत जेवण पोटभर करत नाही तोपर्यंत कट्टी. हा आईसोबत पोटभर जेवला तर म्हणतो सासू आणि जावाई शेजारी शेजारी. हा जमलं आता तुम्हाला नाही जेवायचं का? हो मग काय दोन्ही कडून आहे ना. आता मामी पप्पाला काय आणता भाऊ काय पाहिजे अपुरा दिदी. मग आता आत्यानी आणि आजीनी बनवलं तर मग चांगलाच होईल. बरोबर आहे की नाही. हा बा आजी झोपलेली इकडं पप्पा पण झोपलेले. महेश मामाच्या घरी गेलो होतो आम्ही. धोंडा जेवण होतं त्यांच्या घरी आणि आम्ही घरी पण आलेलो आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.